मग करायची का सुरुवात? वाजंत्री शॉक लागला का? शॉक भावी नवरदेवाला लागलेला शॉक. करंट दिला फक्त. मित्रांनो निश्चित लगीन सीझन चालू आहे. फिल्डिंग वाला तुमची स्टेपनी पंक्चर आहे का? बाप्पा स्टेपनी आहे अशी लायले का शटाकबज होईल वजन. पहा अगदी जो सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका साईडने महेश स्पोर्ट शेलगर आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी अरुण स्पोर्ट जांभूळपाडा 11 जांभूळपाडा. या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही आम्ही पाहतोय मित्रांनो साई गणेश मित्र मंडळ गव्हाण आयोजित महेश स्मृती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 चा सोहळा. चला कडे आओ. लग्नाची वेळ निघून जात चाललेली आहे. लवकरात लवकर नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा हजर. जास्तचा वेळ घेऊ नका. फुकाट पेनल्टी लागेल फुकाट. सलामीची जोडीदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रयास आणि सुशांत ही सलामीची जोडी डांगरात डिंगरात टापरात टिपरात मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन दाखल झाली आहे. जेवला का नाही? गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती साहिल भगत नाव जे याच्या आधी त्यांचा 12वा खेळा सांगतो आला ना तो. आता टाइम काउंट केला जाईल. साहिल भगत नावामध्ये भगत आहे. आता काय सांगा अंगार येईल का काय होईल काय घडणार काय नाहीये ते पाहिलं जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी आतल्यात पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 चालू. यावेळेस हो इथे यावेळेस चेक केलेलं बेकार. नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पणवते बॉल वाटला बॉल दलफत्रे बॉल दा 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 दा. थँक्यू. या भयानक कार्यक्रम अशी बॉलिंग म्हणजे काय माहिती आहे का? चांगली बॉलिंग करायला आली पण वाईट झाली म्हणजे बायको पटवायला बायको करायला पण मेहुणी पटून आला. तिसऱ्या मॅचचा बघा बघा त्याच्या अंगात कंची हेडल शिरली बघा बघा चेक करा. पंच तुमचे का काय आहे का खिशात जेवून ठेवाय भलतच बाबा कस तर करता. तर काय टेन्शन नाही. आमचा पंच 1.25 क्विंटलच्या आसपास आहे. विशू कोळी पहा मजबूत आहे टेन्शन नाही. गावातले जात ते धोकाच नाही. पाहिलं जाईल पुढचा चेंडू. यावेळेस हो फटका सरळ बॅट ना. बाप्पा रे काय रे हे बॅट्समन दोघ जण दसरा दिवाळीला का यांना भेटाय टाइम भेटला तुझा का? चालू मॅच एकमेकाला मुक्काची ह्याची बारी यांची. बाउंड्री चेक केली जाईल आणि पंच यस सेफ आहे. हॅलो याच दरम्यान आपण पाहतो मंचावर त्यांचं आगमन पाहायला मिळतोय. असे विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गव्हाणचे आपण पाहतोय हेमंतदादा कोळी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल हेमंतदादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. धन्यवाद हेमंतदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गव्हाण यांच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद दादा. चेंडू पुन्हा एकदा मोठेकरचा पोकुळवासा वारा शिरा बसा बसा डास झूर डॉट फुसका बाल चायनाचा माल डॉट निर्धाव चेंडू नाईला झाला. पहा बॅट्समनना पहिले बॉलआउट जरासा काय सांगतात नो बॉलआउट जराशी पप्पी घेतली पण मगून योग चांगला निबार दिला पण नंतर काय झाला चायनाचा माल झाला 9:30ला आणला आणि 9:15ला बंद पडला. टिक टिक. यावेळी देखील हो फटका सजवला मध्ये शतरक्षक आहे पण ना इलाज झाला. काय झाला रट्टा मारला पण जराशी ताकद कमी पडली कुपोषित फटका आला ना इलाज झाला. इथे एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा. पहिलं षटक
2 चेंडूचा खेळ शिल्लक नाही. माल काय धोका नाही. सरपंच उपसरपंच 2 आहात ना माझ्या बाजूला. एकाच्या हातात छापील एक काय सांगता फक्त बिला फाडितो. ठीक आहे बाबा, तुला काय मुळीयत बिळीयत नसत बसून जे खुर्चीत तरास नको जाऊ. बस देखताय जिलेबी और मागताय भजिया. 5 ला 1, 10 ला 3. चकबार 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 मिस फील्ड. थँक्यू, धन्यवाद. डीजे चौकार आला ना. बघता बघता संघाची धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 धावा. बस म्हणून सांगता काय सांगता, आला वारा गेला वारा, धावसंख्या बनली 12. आता पुढचा चेंडू नाही. बापर रे, काय झालं रे? काहीच नाही. पेशंट सिरियस होता पण काय सांगता, नाही नाही नाही, सलाईन मागवली मला वाटतं ते. यस, फिल्डिंग वाला तुम्ही पंचानी जरूर चेक केलं. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आले जाहिरात, चेक केलं जाईल, हरकत नाही आहे. कारण कसं माहिती आहे का, जर सर्दी झाली होय तर सर्दीचाच औषध दिलं पाहिजे, नाही तर फुकाट जुलाबाचा दिला तर दरदरान परपरा पळायला लागायचा. आणि फलंदाज सेफ आहे, दिल्या घरी सुखी राहावे, नो टंटा नको घंटा. फलंदाज सुरक्षित आहे आपल्या जागेवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत. अरे स्कोरर रेखतो जस काय माझ्या दुश्मन आहोत. योग करीतो 13, योग करीतो 13. पहा म्हणजे एक जरा असा कुमकोत आहे, एक मजबूत आहे. मोठो आणि पतलो असे 2 स्कोरर आहेत आमचे. घाबरू नका. मग वाघ आहोत पण खाणार नाही, बिना शेपटीचा आहोत. धोका नका. हा तू वेफर व कचकी. हॅलो, पहा पुन्हा एकदा सूचना करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण खेळाडू आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सूचना आहे, अजूनही पहा बाईक ज्या आहेत ना आपल्या मोटरसायकल, त्या मधोमध रस्त्याच्या आहेत. एक पॅसेज आहे त्या ठिकाणी, कमीत कमी एक 4 चाकी गाडी येईल. पाहुणे पुन्हा एकदा येत आहेत, त्यामुळे सूचना आहे रस्ता मोकळा ठेवा. येस योगेश सर. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे, बरोबर. आतापर्यंत 5 मिनिटं 20 सेकंद क्रॉस झालेले आहेत. मग आपल्याकडे वेळ किती आहे ते आपण शोधा. 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. महत्त्वाची सूचना आहे पहा, खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेइंग 11 खेळाडूच असतील. इतर समर्थक आपण कृपया त्या ठिकाणी बसू नका. फक्त प्लेइंग 11 आणि त्याचबरोबर खेळाडूने आवाज देऊ नका. येस योगेश सर. यासाठी तुम्ही मला सांगायचं ना, मग बरोबर कार्यक्रम केला असता. नवरीच्या पाठीमागे फक्त एक कलवरी आणि नवरदेव, पण तो नवरदेव म्हणजे या काय माहिती आहे का, सासू जोमात आणि सून कोमात. मॅच तिकडे रंगत आली पण मा इकडे पंक्चर झालो. असं खेळाडू उठायचा फक्त दादा एकूच सांगायचा, स्टेजवरती येताना फक्त नवरीचा मामा, नवऱ्याचा मामा, नवरीची कल्लवरी, नवऱ्याचं कल्लवरी, बस. रिव्ह्यू घेतलाय का कशासाठी? भीमर ना ओव्हरस्टेप. नाही त्यांचा भाव दे ना. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण दादा कोळी यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. दादा खूप खूप धन्यवाद. या बरा झाला धंदा खोलल्या खोलल्या बोनी झाली बाप्पा रे. मित्रांनो तो अँगल मस्त होता. मला फक्त बक्षीस पैशांच्या हिसाबात जरी नाही मिळाली तरी हरकत नाही. फक्त माझं समालोचन तुम्हाला आवडतंय की नाही याची कमीत कमी मला रिप्लाय आला ना तर मला देखील एक वेगळीच एनर्जी भेटते. नाही तर मग काय व्हायचं माहिती का, आलाय कंचा येडा भुका तर काय तर बडबड करीत. तू हा मात्र 2 स्टेपणी आणली आणि 12 चेक केलं जातं. यस पंच. तुमचा सॉफ्ट सिग्नल जो असेल ना तो आता फायनल डिसिजन असेल. पंच ऑनफिल्ड निर्णय द्या. यस मला वाटतं फलंदाज तिथे बाद होतोय. विकेट गमवावी लागली. जांभूलपाडा संघासाठी सूचना आहे पहा, रिव्ह्यू रिटेन आहे. तुम्हाला प्रॉपर एव्हिडन्स नव्हते, पुरावा नव्हता, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन मागितला आणि तुमच्याकडे अजून एक रिव्ह्यू आहे.
योगेश सर. टेन्शन नका, म्हणजे तुम्हाला कर्ज भेटला पण मुद्दालूच भरायचे आहे का, बाकी याज आम्ही भरू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा तो बॅस्ट म्हणा आज शिरल्या ह्यो त्याला वखून वखून गोटी सांगतो. पप्पीजे त्याची पप्पीजे. जाऊया नवीन कोरा करकरे सिंगल गाडी डबल इंजिन फलंदाज हर्षल दाखल होतोय स्ट्राईक एंड वरती. आणि दाबा फुलकावरती आमचे स्कोरर मित्र सांगतायत की आहेत 13. पुढचा चेंडू काय रे ट्राय बॉल होता का, ट्राय बॉल काय सांगायचं जुन्या काळात असं ट्राय बॉल याद ना. पहा याचबरोबर मंचावर आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू दीपराज कोळी यांचे वडील विश्वासदादा कोळी यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू पुन्हा एकदा योगेश सर. बॉलरची हवा झाली टाईट, बॉल एलपाटायला लागला वाईट. बॉलर तिकडे वाईट एलपाटीतून त्या 12 गडी काय सांगतो बॉल आहे बॉल, आम्हाला वाटला खैस आहे खैस. पहा चेंडू खराब आला, वाईट बॉल आलाय. आणि अगदी आपण पाहू शकाल पुढचा चेंडू आता बास थोड एक जेला उंगवात एक जेला मावळात अंपर सावध राहा ढेंगपट्टी शिरल होतो. येस बस या बस. नाही 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 येतच काय फुटबॉल खेळायला लागला, फुटबॉल नको झाली तर असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, सख्याला जुलाब झाला तुक्याला सलाईनी लायल्या कांत्या बेशुद्ध. पहा म्हणजे कुठेतरी जर पाहिला गोलंदाजाने गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षक एक थोडासा फंबल झाला, दुसरा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तो देखील थोडासा फंबल झाला. आणि ते आता धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती. आपल्या स्कोररला काय तर खाल द्या, तो पेन खातो असा नको ना काही खाऊ अका ये पर द्या पाकिटा पाकिटा खाली. जाऊया स्कोरर मध्ये हो काय नाही मा मजेत सांगू ना फुकाड मला वही मोडीत पळायला लागल, राग बिग नका धरू. यावेळेस स्लोवर गतीचा बॉल, फसवा चेंडू, क्षेत्ररक्षक बॉल खाली बस नाहीला नशीब गांडू त्याला काय करी पांडू. बॉल असा मारला तर जसा काय तो बॉल आजारी झाला याच्या सारखा कुठून मारलेला. फलंदाज बाद. शुभम गोंधळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय सांगायचं यो बॉलर कोण आहे, आदित्य भगत. जसं काय खरीच ओरिजिनल भगत आहे, अंगारा लायला का काय केला. पहिले 2 चेंडू जर पाहिले थोडेसे आदित्यचे खराब राहिले, पण त्याच्यानंतर असा जालिम बाबा पावला का आदित्य भगतच झाला. ओम भगनी भगत रे भागस्वा, तिथे विकेट आली. अगदी जाऊया आता पुढचा चेंडू खऱ्या अर्थाने धाबा बनवावे लागतील. पहिला डाब आहे, सामना महत्वाचा आहे, नॉकआउटची क्रीडा स्पर्धा खेळतोय मित्रांनो. एवढं मोठं आयोजन खऱ्या अर्थाने निश्चित पाहिल्यानंतर प्रत्येकाला मैदानात आल्यानंतर जणू काही प्रेमात पडावं अशा ट्रॉफी सेट आपण पाहतोय. नाईटची स्पर्धा भरवणं म्हणजे साध्या सुद्धाचं काम नाहीये, परंतु निश्चित प्रवीण दादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि प्रवीण दादा या स्पर्धेचे मुख्य आयोजक शंकर सर्जा बैलाचे मालक आहेत. काय सांगायचं आहे पण दादा काय नको झाला येट जरा ते कांडी टाईट कार्यक्रम चालू आहे. आज बैलगाड्यावरती जेवढं प्रेम तेवढं क्रिकेटवरती देखील प्रेम केलं जातं, त्यांचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावा देखील सांगणं फार महत्वाचं आहे. 17 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 षटकांची मॅच जे आपण एन्जॉय करताय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्ग होती आदित्य भगत. बाबा बाबा का बाबा उर्फ बाबा. यावेळेस हो इथे फटका लाजवाब केक और केक डबल केक
घुटना टेक और चौकार दे, काचुक कुचुक 4. थँक्यू डीजे जितू. नटीनं मारली मिठी, मग काय काय खैस बिल काय पाहिजे का? पहा, त्यांची एक खासियत आहे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, बोलो जुबा केसरी पिचिक पिचिक. जाऊया, हरकत नाहीये. गोलंदाज आलाय तिसरं. चला, तुमचा टाइम काउंट केला जातोय, आपण हे विसरून चालू नका. आतापर्यंत 11 मिनिटं 45 सेकंद घेतलेत. हा, नक्कीच टाइम अलर्ट असणार आहे. शलगर संघ, तुम्ही कदाचित वेळ जास्त खर्च करता. आदित्य, लक्ष ठेवा या गोष्टीकडे. आणि तत्पूर्वी पुढील मॅचसाठी पहिला पुकार देण्यात येत आहे. एका बाजूने असेल होम ग्राउंडवर खेळणारा स्वर्गीय सनन स्मृती विनर गव्हाण बी आणि त्यांच्या विपक्ष NCC उल्वे. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला पुकार आहे. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये कृपया जॉईंट व्हा. ओव्हर टू पुन्हा एकदा योगेश सर. म्हणजे दोन्ही टीमला पहिली पत्रिका दिली, आमंत्रण. हळदीला पण या, लग्नाला पण या, उठण्याला या, पण त्याच्यानंतर कधीच येऊ नका. जाऊया, आपल्याला कॉलिंग आहे. मिड इनिंग मध्ये टॉस होणं अनिवार्य राहील. आणि गोलंदाज या सगळं भगत बाबा आणलं का काय केलं. यामध्ये देखील फटका लाजवाब. बॉल इथे, ओ हो, फटका लाजवाब. कारण की इथे आला एक होता मटका, मटक्यात होता ताक. अरे तू खाली वाग. षटकार मारलाय, झाक ठोक दे. थँक्यू. चांगलं संगीत ऐकायला मिळालं. खरी बैलगाड्या आणि क्रिकेटच्या मगी लागा, पण पोरीची मगी नका लागू. फुकाट तुम्ही डोपखात बुडाल सगळ्यांना. आता हे काळात काय माहिती का, योग मोबाईल पण 10 जणांशी चॅटिंग. बॉल यार, अरे असं म्हणा, तुमचा 12 आहे, तो कुकत पण नाही, तो मुका आहे का काय झाला. आणि ही नको नकोची वस्तू आहे, ही खालून गोळ्या झाली. ठोक 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 ठोक. पहा, जरूर जाऊया. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल. आता पुढचा चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. ना इलाज झाला, कार्यक्रम फिट झाला. बाबा काय सांगायचं आहे. मज घाई केली, डाई किडनी फुगली, डायरेक्ट उजी किडनी फुटाय आली, पण नाही इलाज झाला. खायला दिला चिकन, घशात गुतला मटन, पाणी आडून गडीक बेजार. तिथे 2 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा ज्या धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहू शकाल बॉल आहे. आम्हाला वाटलं काही हेडल आहे. नको, हे 12 वय खेळाडू असं माझ्या अंगल येतं का. बस रे बस, एकच नंबर. आणि तिकडे बॅट्समन वाला सांगता 3 ला योग पाहिजे का, योग. बाकीचं 2 बॉल काय त्याला खायला लायता तुम्ही. सांग ना का 3 ला 3 पाहिजे. पाहू शकाल काही का असे ना, दोन्ही टीमचे समर्थक आहेत ते. त्यांना यावेळेस हो फटका इथे फसला गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस शियम कार्यक्रम. काय सांगायचं आहे, जावय आला पण कुड फाडून पळाला. दीपेश मोहिते शेवटचा चेंडू असेल या षटकातील मला वाटतं. आता यशवंत बरोबर, यस, शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या षटकातील. आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज दीपेश मोहिते स्ट्राइक एंडमध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. काय सांगायचं आहे बापा रे. एक सिंगल बनले, दुसरीचा प्रयत्न. काय घडणार काय नाही. बस नाही इलाज झाला. गड्यानं मोकारा आबाळ केली. तो बॉल काय पळेल तिकडं. 1.25 क्विंटल वाला फिल्डर होता तिकडं. बॉल चांगला मा षटक बसा, पळू तरी कसा. अशा पद्धतीने षटक क्रमांक संपलं गेलं. 3 पंच 2 ओव्हरला निकाल 12 मिनिटं घेतलेलं आणि 4 मिनिटं होतं. 4 मिनिटात अख्खी वर खपवली आहे.
म्हणजे सलाईन लायल्याशिवाय खोकला जात नाही. जरूर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाबा धावपलकावरती आहेत 30 धाबा. थँक्यू. या ठिकाणी पहा दुसरा पुकार दिला जात आहे दोन्ही संघाच्या संघनायकाला. एका बाजूनं घरच्या मैदानावर गव्हाण संघ आणि त्यांचा विपक्ष NCC उलवे. आणि याच दरम्यान मंचकावरून मी विनंती करतोय आनंद मामा यांचं आगमन झालेलं आहे. गव्हाण संघाच्या खेळाडूंना नेहमीच एक पाठबळ असणारं व्यक्तिमत्व आनंदजी मामा यांना विनंती आहे कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. योगेश सर. यावेळेस अगदी डॉट बॉल आलाय. षटकाचा पहिला चेंडू डॉट आलाय आणि गोलंदाज असेल चारी भगत आणला रियाई. पहिला साहिल भगत, दुसरा आदित्य भगत, तिसरा अनिश भगत, यो सनी भगत. यावेळेस हो फटकाही द्यावेत. क्षेत्ररक्षक दूरवरून एक सिंगल बनली. दुसरीचा प्रयत्न. ते बिचार पळता हे इकडे खुर्च्या मोडाय करता. अरे पळा ना एक काम करा ना. त्यांना जस काही बैलासारखे पराने लावा तुम्ही. बिचार मटे जीवाव पळता तिकडे तरी अजून यांचं मन भरेना. त्यांच्या पार काय झालं जीभ बाहेर येऊन अटकायची. इथे 2 धाबा आल्यात. संघाची धावसंख्या धावपलकावरती 32 धाबा. अजूनही जर पाहिला तर 4 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. 32 धाबा आहेत. यावेळेस हो फटका लाजवाब. एक कंटेनर 3 टमटम. हा षटकार दूर. चीन टपाक डमडम. जसा 38 धाबा आहेत धावपलकावरती. एक यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बस. काय सांगता यो बॅट्समन दिसा एकदम साधा दिसतो, गरीब दिसतो, पण काय सांगता ना याचा चेहरा बोळा, याची लफडी सोळा, तरी बॉलाला करीत सांगतो अजून तू सोळा आणि मग पळा. कारण अगोदरचा बॉल आला षटकार, त्याच्यानंतर हा चिनवाला चौकार. अशा धाबा आता धावपलकावरती 42 धाबा. पहिले मॅचला काय सांगायचं बॅट्समन गारटलेलं का काय झालेलं, पण हे 2 मॅचला बॅट्समन मोकार गरम झालं. यस यावेळेस निश्चित हा डॉट बॉल आलाय. काय झाला माहिती आहे का, योग चौकार योग षटकार मारला, त्याला इकडून डोस भरला याही, त्याची छाती फुगून ठेवली, झाला फुस. तिथे डॉट. 2 मोठाले फटके आले होते. हा फटक्यावरती सिंगल डबल आले असती तरी 1-2 धावपलकावरी वाढू शकली असती. आता धावपलकावरी मात्र स्थिरपणे 42 वरती आपण पाहतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत, क्षेत्राचे बॉल खाली आणि यावेळेस मात्र सुंदर झेल आपला ना टोपला. हा सुंदर झेल घेतलाय आणि तिथे मात्र यस विकेट. पहिला डाव मित्रांनो संपलाय आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 42 धाबा धावपलकावरी. नेक्स्ट मॅच स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाणबी आणि ACC उल्वे. बस नक्कीच पहा दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी उपस्थिती सुद्धा दर्शवलेली आहे. वेलकम. आणि टॉस साठी गव्हाण संघाचा एक खऱ्या अर्थानं हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या माध्यमातून आपण नाणेफेकी करणार आहोत. अनिकेत कोळी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टेन इज द कॉल. आणि दोन्ही संघाने थांबायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण NCC उल्वे होम ग्राउंड पेक्षा आज आपण पाहतो बरेचसे सामने तुमचे पॅकेज सुद्धा पाहतो, परंतु आज खेळाडू तुमचे सगळे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही इंजर्ड असताना सुद्धा 2 वेळा मैदानामध्ये खेळलात, त्याबद्दल तुमच्या संघनायकांचा जो विश्वास आहे आणि यंदाचा कालावधी जो आहे तो बक्षीस किती लागले तुम्हाला? आत्तापर्यंत आम्हाला 3 ट्रॉफ्या झालेल्या आहेत. टीम आम्ही बांधली नवीन पोरांना घेऊन. आज यावर्षी खेळलोत आम्ही. चांगला परफॉर्मन्स आहे नवीन पोरांचा. कुठेच आम्ही पहिल्या राऊंडला हरलो नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही 2-2, 3-3 मॅचेस जिंकलेलो आहोत. आज चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
येस थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ कमी, आपला घरच्या मैदानावर खेळता. कोणते असे खेळाडू असतील आणि किती टार्गेट असेल? टार्गेट आम्ही मिनिमम त्यांना 40च्या आतच ठेवायचा प्रयत्न करू. आणि आमचे सर्व यंग प्लेयर आहेत आणि ही जी टीम आहे ही आमची सपोर्टिंग टीम आहे ना, ए टीमची ते सपोर्टिंग स्टाफ आहे, त्यांना आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली ओमकार कोळी आपल्या समवेत होते. बी टीम खेळवण्याचं एक मोठं व्हॅलिड रिझन आहे, कारण स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण या संघामध्ये जर स्क्वॉडमध्ये बघायला गेलो ना 30 ते 35 खेळाडू आहेत. त्यामुळे बी टीम खेळवणे हे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आता पुढील मॅच आपण बी टीमची पाहणार आहोत, परफॉर्मन्ससुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये सेकंड इनिंगला. अर्थातच उत्तरार्धाकडं सुरुवात होणार आहे. पहिल्या हाफसाठी आपण पाहिल्यात अगदी कॉमेडियन समालोचक आमचे मित्र योगेश दादा आपण पाहतोय. योगेश दादा वाघ अतिशय चांगलं समालोचन आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हास्य विनोद आपण पाहिलं. एक अनोखी शैली आणि त्या शैलीनं खऱ्या अर्थानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि एक वैशिष्ट्य राहील खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये. क्रिकेटचं वास्तव सत्य आहे मित्रांनो, कुठला तरी एकच संघ विजय होत असतो, परंतु जो संघ पराभूत सुद्धा होईल ना तो त्याच्या ओठांवर सुद्धा नकळत हसू राहणार आहे. कारण मगासपासून मी सुद्धा पाहतो 12th मॅन या ठिकाणी उभे राहून सुद्धा हसत होते. इतकं चांगलं समालोचन, त्यांचं सुद्धा कौतुक करू. या स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती साई गणेश चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये तिसरा सामना आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पूर्वार्थ आपण पाहिला जांभूलपाडा संघाने फलंदाजी केली, खूप चांगले फलंदाज आहेत आणि या संघाचा बॅकबोन खेळाडू अर्थातच एस पंच टाइम अलर्ट असणार आहे. डेफिनेटली पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. तुम्ही त्या 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये 3 षटकं टाकणं हे बंधनकारक असणार आहे. 3 चेंडू दिले जातील, त्या 3 चेंडूमध्ये मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहायला गेलो आणि तर चेंडू गहाल होण्याचे चान्सेस थोडेसे एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे 3 चेंडूची तुम्ही पाहणी करा जेणेकरून आपला वेळ वाचता येईल. दोन्ही एंड कडून खेळपट्टी केली जाते. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आव्हान असणार आहे 43 24 चेंडू 43 धावा. विशी कोळी सरांचा इथं मात्र इशारा येईल. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये टाइम अलर्ट असणार. जसा गोलंदाज रनअपला जाईल ना तसा टाइम अलर्ट स्टार्ट होणार. पहिलं षटक उज्ज्वल. पहिला बॉल कट केला. इथे मात्र पाहतो आपण डीप कव्हर पॉइंटचा खेळाडू झाली चूक. प्रचंड वेगाने चेंडू आपण पाहिला. तो ग्लोव्ज विकेट किपरच्या हातामध्ये पाहतोय. प्रयास एक मोठं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. जांभूलपाडा गावाला एक वेगळी ओळख खऱ्या अर्थानं या खेळाडूने दिलेली आहे आणि आज त्याच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा संघ बांधणी आणि त्याचबरोबर संघ मैदानामध्ये खेळताना दिसतो. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाले. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय. दुसरा चेंडू उज्ज्वल. शॉर्ट बॉल होता. बॅटची आतली कडा डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये वेगाने खेळाडू आले. आणखीन एक सिंगल पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडूंचं अकाउंट ओपन झालंय. दोन्ही खेळाडूंच्या खात्यामध्ये सिंगल आणि सिंगल एकेरी धाव पाहायला मिळतोय. आव्हान आहे 43 धावसंख्येचं. चेंडू संपले. 2 धावसंख्या पाहतो बिनबाद शेलघर संघाची 2 धावसंख्या. संयमी सुरुवात आहे परंतु अटॅक करावा लागेल. पॉवर प्लेचं एकमेव षटक तुमच्याकडे आहे. त्यामधले 2 चेंडू खर्च झालेत. हो खराब बॉल आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. दिला फेकून. बॉलला ताकद दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. षटकार साधावा. यंभाईचा या ठिकाणी आपण पाहतोय जल्लोष पाहायला मिळाला. खरं तर त्यांची टीम आहे. मी विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बरेच समर्थक या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळाला. खराब बॉल होता. समोर टाकला होता बॉल. हलक्या हाताने पुश केला. इथे मात्र डायरेक्ट हिट. आणखीन चांगलं फेकी झाली असती का मित्र म्हणे. किपरने गॅदर करणं गरजेचं होतं. हातामध्ये ग्लोव्ज आहेत परंतु आता वेळ निघून गेली. सिंगल पाहायला मिळालं. षटकार लगावला. तदनंतर आलेली सिंगल. मागच्या चेंडूवर आपण पाहिला हलक्या हाताने पुश केला. पुश करो खुश रहो असं समीकरण फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बिनबाद 9 धावसंख्या. पहिलं षटक
प्रगती पथावर 43 रन्स ऑन अ टार्गेट. 43 धावसंख्येचं आव्हान आहे. आजच्या दिवसामध्ये 3 समालोचक आपण पाहिलं. रिव्हॉल्व मत्रेसर, मॅन फ्रॉम मोवळे, त्यानंतर योगेश वाघ आणि त्यानंतर आपण पाहतोय अतिजी पाटील सर. समोर टाकला होता बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, लॉंग चेस आहे खेळाडूची आणि इथे मात्र पहा गिव्ह अप केलंय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना पहा सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे जनक शिल्पकार प्रवीण दादा कोळी यांच्याकडनं ऐवा कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. एक मॅच अगोदर दादा लावायला पाहिजे होती. समोर टाकला होता बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, ताकद कमी पडली असं म्हणावं लागेल. इथे मात्र फेकी टेस्ट होणार. यावेळी मिस्टामिंग झालंय. इथे मात्र कम्युनिकेशन चुकलंय असं म्हणावं लागेल. योग्य त्या क्षणी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचले, अन्यथा अनर्थ घडला असता. एंड ऑफ द पॉवर प्ले. पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्या पाहतोय धावपटलावर बिनबाद 12. क्या बात आहे. थंडीचा सीझन आपण कित्येक तरी मॉलमध्ये आणि दुकानामध्ये सेल बंपर प्राइज ऐकतो आणि तसंच या ठिकाणी बंपर प्राइज असणार. आता कॅश प्राइज जे होतं ना ते डबल झाले आहे. ऐवा कॅच बदल म्हणतोय मी. आणि ते कॅश प्राइज आमचे एम भाई गोल्डन मॅन त्यांच्या वतीनं आज संपूर्ण रजनीमध्ये या ठिकाणी सुपूर्द केलं जातील. एम भाई यांच्याकडून ऐवा कॅचसाठी तब्बल 200 रुपयाचं. धन्यवाद. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, हसमुख चेहरा आज विराजमान झालेले आहेत. आपल्या संघासाठी पाठबळ करतात. 18 चेंडू आणि आता विजयासाठी आपण पाहतोय. धावसंख्या एकूण 12. 44 ची गरज आणि समीकरण आपल्या समोर पुन्हा एकदा येईल. लेग स्टंपच्या बराच बाहेर बॉल आहे. कीपर आज चूक करतोय. या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील. वाईट आणि एक एक्स्ट्रा या 2 धावसंख्येचा बोनस आहे. एकही चेंडू झाला नाही आणि गोलंदाजाने खर्च केला 2 धावा. कीपरने साथ देणं खूप गरजेचं आहे. हातामध्ये ग्लोव्ज आहेत. आणखीन एफर्ट्स चांगलं झालं असतं का? आता हा मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. 2 धावसंख्या आणखीन वाढल्या जातील. बिनबाद 14 धावसंख्या. पॉवर प्ले नसणार आता रिस्ट्रिक्शन आहेत. यावेळी अक्रॉस लाईनचा फटका. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय परंतु खेळाडू त्या ठिकाणी वेगाने आलेत. गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिंगल. एकमेकांना हे 2 खेळाडू आहेत कॉम्प्लिमेंट देतात. पहा एखाद्याने मोठा फटका खेळताना लगेच नॉन स्ट्राईक खेळला जातात. दॅट्स अ गुड थिंग. हे चांगले विचार आहेत संघ पुढे जाण्यासाठी, संघ विजयासाठी. ही चांगली पार्टनरशिप बिल्ड करते परंतु एक ब्रेक थ्रू गरजेचं आहे. गोलंदाज पाहतो आपण सध्या. अपील झाली पहा. पंचांचा इशारा. इथे मात्र आभाळाकडे बोट आणि पहिला खेळाडू इथे मात्र LBWच्या स्वरूपामध्ये बाद. मोठा मासा जाळ्यात अडकला जातो असं म्हणावं लागेल. याच खेळाडूनं खऱ्या अर्थानं एक काही आठवड्यापूर्वी न्हावेच्या मैदानावर चांगली फलंदाजी केली होती. UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये आपण या गावातील सुद्धा बऱ्याचशा खेळाडूंना खेळताना पाहिलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला खऱ्या अर्थानं. समीकरण आता मात्र असणार आहे. उर्वरित 16 मध्ये 28 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. सौरभ कडू आणखीन एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आणि या खेळाडूंना बरंच काही दिलंय. आणि या शृंखलेचा पहिला खेळाडू ठरतोय LBWच्या स्वरूपामध्ये बाद होणारा. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत अहवाल पोहोचवतात. चांगली स्पर्धा आहेत. आयोजक आमचे सुद्धा या ठिकाणी पाहतोय अगदी अथक परिश्रम घेतात. प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा. चांगली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. समोर टाकला होता बॉल. ताकदीचं प्रदर्शन केलं. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट. आल्या पावली मात्र या ठिकाणी पाहतो मोठा फटका खेचला जातो. स्ट्रेट टू द साइड स्किन. षटकार. माझ्या जीवाची होतई जाईना. गेली माहेरी माझी मैना. गेली माहेरी माझी मैना. मैने वाचून झोपत.
क्या बात आहे. मगाशी योगेश सरांनी वातावरण या ठिकाणी गरम केलं होतं. आता डीजे मात्र या ठिकाणी पाहतो आपण. षटकार आल्या पावली षटकार पाहिला. पहिल्या चेंडूवर 600चा स्ट्राईकरने खेळणं. षटकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. बंगला बॉईज यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हो, जागेवरनं पद्धत आले ते अजिबात पाहायला मिळाले नाही. फुटवर्कचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल फेस करतोय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट बॉल. 14 मध्ये 22 ची गरज. कंपल्सरी चेस मॅच ऑन आहे शेलगर संघासाठी मी तर म्हणेन, कारण फक्त एक खेळाडू बाद झालाय. आणखीन 9 खेळाडू डगआउट मध्ये सुरक्षित आहेत. स्ट्रायकरला पाहतो आपण फलंदाज. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅक टू द बॉलर. खऱ्या अर्थानं मिसफीड झाली. कठीण असतं इतक्या वेगानं चेंडू आपण फेकायचा, तर नंतर मात्र त्याच चेंडूला अडवायचा आपला फॉलो थ्रू मध्ये नेव्हर इझी. कठीण असतं ही गोष्ट. प्रयत्न केले गोलंदाजानं, अपयश आलं. सिंगल पाहायला मिळाली. आता 13 मध्ये 22-21 बनवायचे आहेत. 14 मध्ये 22 हव्या होत्या. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक रोटेशन झाली. जागा बनवली. फटका फसला. बॅट झाली हातामध्ये. इथे मात्र थोडस खेळाडू आले. उशिरा का होईना जज केलं आणि विकेट्स क्रमांक दुसरा. धक्का क्रमांक 2. खेळाडू होणार झेलबाद. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतो. इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर सनी भगत. मनीष येतोय. हे महत्वाचं षटक असणार आहे जांभूलपाडा संघाच्या बाबतीनं. धावसंख्या थोड्याशा कमी झाल्यात. आता तुम्हाला डिफेन्स सुद्धा करायचं आहे. मैदानावर पाहतो आपण श्वन सुद्धा आलेले आहेत. हे त्यांचंच मैदान आहे. आपण फक्त 5 दिवसाचे पाहुणे आहोत. वर्षभर त्यांचाच हक्क असतो या मैदानावर. त्यामुळे आजही त्या ठिकाणी आलेले आहेत. फक्त त्यांना प्रश्न पडलाय ही माणसं कोण आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण. समीकरण असणार आहे 12 मध्ये 21. 12 मध्ये 21 कंपल्सरी चेस. हे षटक महत्वपूर्ण असेल. स्विंग झाला बॉल. इथे मात्र पाहतो आपण रितेश जो झेल टिपला त्याने चांगला झेल उशिरा जज केलं होतं. एस पंच रिव्ह्यू आहे का? वाईट साठी अंपायर रिव्ह्यू आहे. बॅट्समन ओके. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रॉपर बॉल आहे. ट्रॅमलाचा भरपूर अगोदर चेंडू पिच झाला होता. कदाचित विशिकोळी सरांनी तोच इशारा दिला असावा, परंतु त्यांच्या निर्णयाला सुद्धा चॅलेंज करणारा निर्णय होता. रिव्ह्यू लॉस्ट केला. तुमच्याकडे आता मात्र कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही. अंपायर रिव्ह्यू असेल. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप मध्ये फटका आहे. इथे मात्र पाहतो आपण 2 क्षेत्ररक्षक आले आणि चेंडू अडवला जातो. फेकी आणखीन बेटर झाली असती. त्या ठिकाणी गोलंदाज होते, परंतु इथे मात्र 2 धावसंख्या जोडल्या जातात. धावसंख्या धावपटलावर पाहतो आपण 24 धावसंख्या. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स शेलगर टीम. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3 षटकांचा तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. आता समीकरण 10 मध्ये 19 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. स्ट्रायकरला जो खेळाडू आहे ना त्याला खेळावं लागेल. सौरभ आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आलाय. डावखुऱ्याचा गोलंदाज समोर टाकला होता बॉल. स्विंग पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो आपल्याला. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट बॉल हा सोन्याच्या भावाने तोलला जाईल. सोन्याचा भाव सध्या 75 पार आहे. त्यामुळे टाळ्या होणं स्वाभाविक आहे. आणि चेसिंग मध्ये प्रत्येक डॉट बॉल जेवढा आपण फेस करू ना तेवढा फलंदाजावर सातत्यानं दबाव येत असतो.
हे कित्येक वेळा सत्र पाहिलं. 9 मध्ये 19 बनवायचे आहेत. हात खोलावे लागतील आता. विकेट्स इन हँड आहेत. एक मोठा फटका अपेक्षित आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्ही कमबॅक करू शकता, परंतु तो फटका येणार का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. खराब बॉल आहे. इनसाइड आउटचा फटका ओव्हर द पॉइंट. या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि स्वीपर पॉइंटच्या रिबन मध्ये चेंडूला पाठवलाय दणदण करत मैदानाच्या बाहेर. चौकार. 4 धावा. गुड शॉट. चांगला फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं हा जो फटका होता ना, हा जो शॉट होता ना, मॅन्युफॅक्चर केला, हा फटका बनवला, वेट केलं बॉलचा, तदनंतर मात्र अगदी आपल्या नजरेसमोर फटका खेळला. चांगला फटका पाहायला मिळाला. लवर फुल टॉस बॉल. गॅपमध्ये बॉल आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. मिस जजमेंट झालंय. प्रॉपर मिस जजमेंट झालं आणि इथे पहा चुकीला माफी नाहीये. जिथे कदाचित खेळाडू बाद झाला असता तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली आणि मात्र चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय. चौकार. 7 मध्ये आता 11ची गरज. धावसंख्या एकूण पाहतोय 7 मध्ये 11ची गरज. एकूण धावसंख्या 32 धावा. 2 चौकार हे खऱ्या अर्थानं आता महागात पडतील असं म्हणावं लागेल. हा मागचा जो चेंडू चौकार पाहिला आपण ना मिड विकेटच्या रिजन मध्ये, कदाचित झेल झाला असता. फक्त 1-2 पावलं आणखीन पुढे येणं गरजेचं होतं. जज झालं नाही त्या खेळाडूला. शेवटचा बॉल असेल. ओ वेगात टाकला होता बॉल. बॉल बराच उशीर हवेमध्ये आहे आणि काय झेल टिपलाय. अप्रतिम अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट. सामना आणखी रंगतदार पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावा. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. तर या 2 ओळी होत्या, परंतु 2 ओळींमध्ये बराचसा सारांश लपलाय मित्रांनो. आत्मसात करणं हे आपल्या हातामध्ये असतं. हरकत नाहीये. मॅच कडे वळूया. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आता रंगात आली या मॅच. या गुलाबी थंडीमध्ये आता मात्र घाम फोडणारा सामना पाहायला मिळतोय. दोन्हीकडे मॅच आहे. 50-50 मार्जिन मी अजूनही देईन. 6 मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आदित्य आणि शेवटचे षटक विवेक मोहिते. शुभम आहे. इनसाइड आउटचा फटका ओव्हर द पॉइंट. काय फटका सजवलाय. अप्रतिम. एकाही खेळाडूला हलवून दिलं नाही. इतका सुंदर फटका पाहायला मिळतो. नेत्रदीपक फटका. चौकार. गेलाय. सुरेख फटका. मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा. चेंडू गेलाय सीमा पार. मारला सणसणीत चौकार. चौकार मारला आणि जणू काही विजयासाठी दरवाजेच खोललेत असं म्हणावं लागेल. आता 5 मध्ये 7ची गरज आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन जागा बनवायची होती. चेंडूला पाठवण्याचं मनसुबे दाखवले होते. फायनलच्या क्षेत्रामध्ये एक मोठा गॅप आहे. त्या गॅपमध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु या वेगावर हा फटका खरंच बनतोय का. पहिला चेंडूवर मेरिट ऑफ द बॉल तुम्ही खेळलात. तदनंतर मात्र एक प्री प्लॅनिंग स्ट्रोक. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 4 मध्ये 7ची गरज. कंपल्सरी चेस. समोर टाकला बॉल. यावेळी मात्र पॉवर तर लावली होती, परंतु कमी पडली असे म्हणावं लागेल. लॉंग ऑनचा खेळाडू इंटरेस्टेड आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय. आणखीन एक खेळाडू झेलबाद. याचबरोबर मंचावर आगमन पाहायला मिळते आपल्याला. सन्माननीय सुजित दादा ठाकूर यांना विनंती करते कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जाऊया मॅच कडे. काय सामना रंगलाय.
या मॅच मध्ये कधी ह्या बाजूला अगदी तराजूमध्ये तोलत ना तर मॅच कधी या बाजूला कधी त्या बाजूला असं पारडं या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना सुद्धा असंच तर सामना हवा असतोय. आज तिसऱ्याच मॅच मध्ये पहिलाच दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. हातांची सगळं नख संपून जातील अशी मॅच पाहायला मिळतोय. इतकं टेन्शन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौकार मारला तदनंतर असं वाटलं होतं शेलगर संघ एक पाऊल पुढे टाकतोय की काय आणि हेच म्हटल्याबरोबर लगेचच विकेट सुद्धा फॉलोअप झाली. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. आज तर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं रंग आहे. कोणीच सांगू शकत नाही या खेळामध्ये पुढचा चेंडूमध्ये काय होईल ते. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन सगळे फेल असतात. 3 मध्ये 7 बनवायच्या आहेत कंपल्सरी चेस. जांभूलपाटा संघाला महत्वपूर्ण सूचना शेवटची वेळ खर्च करू नका. पहा महत्वपूर्ण मॅच आहे समजू शकतो परंतु जास्त वेळ खर्च करू नका. लेफ्टी बॅट्समन ऑन स्ट्राइक एंडला 3 मध्ये 7 विनिंग स्ट्रोक येणार का. अपील झाली. पहा इथे मात्र काय घडलंय. अगदी पंचांनी सुद्धा ती अपील उचलून धरली. यष्ट्यांचा मधोमध हा खेळाडू सापडला. आणखीन एक खेळाडू LBWच्या स्वरूपामध्ये बाद. काय मॅच रंगली पहा. काय समीकरण होतं. 12 मध्ये 21, 10 मध्ये 19, 9 मध्ये 19. तदनंतर मोठा फटका पाहिला. 8 मध्ये 15, 7 मध्ये 11, 6 मध्ये सुद्धा 11 होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला. 5 मध्ये 7 राहिल्या. तदनंतर विकेट्स पाहिली. डॉट बॉल पाहिला. 4 मध्ये 7 विकेट्स आली आणि आता 3 मध्ये 7 पाहिल्या. तिथे सुद्धा विकेट्स आणि आता 2 मध्ये 7 कंपल्सरी चेस. त्यामुळे दोन्हीही चेंडू महत्वाचे असतील. जरी षटकार लागावला ना तरी सिंगल काढावी लागेल. कुठे मॅच होती कुठे आली पहा. गेम प्लॅनिंग जी होती ना अजिबात या ठिकाणी पाहायला नाही मिळाली. पहा पुन्हा एकदा सूचना करतोय. या ठिकाणी वारंवार पुकार दिला जातोय रस्ता मोकळा करा आपण. त्या ठिकाणी बऱ्याचशा बाईक्स लावलेल्या आहेत. आपल्याकडनं या गोष्टी अपेक्षित नाहीयेत मित्रांनो. आपल्या मुलं दुसऱ्याला नाहक त्रास आपण का द्यायचा हा आपणच विचार करणं गरजेचं आहे. एवढी मोठी स्पर्धा आणि त्या तदनंतर तुम्हाला वारंवार पुकार दिला जात आहे. पहा ज्यांच्या गाड्या मधीत असतील त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण योग्य त्या ठिकाणी आपल्या बाईक्स आणि कार पार्क करा. जाऊया मॅच कडे. 2 मध्ये कंपल्सरी चेस. गोलंदाज थांबला जातोय. वेळ घेतोय गोलंदाज गरजेचं आहे. हा जो 1-1.5 मिनिटं आहे ना तो महत्वाचा आहे. मॅच आली ज्या सिच्युएशनला आलेली आहे ना हा विनिंग आणि लॉस मधला जो मधला वेळ असतो ना तो फार टेन्शन वाला वेळ असतो मित्रांनो. ओ डॉट बॉल. इथे मात्र पहा डॉट बॉल झालाय. अंधाधुंदी फायरिंग चालू होते फलंदाजची. डोळे मिटून फटका खेळतोय. समोर टाकला होता बॉल. फ्रंट फुटला जाण्याचा प्रयत्न होते. बॅक फुटला आले होते. शॉट सिलेक्शन प्रॉपर चुकलं म्हणावं लागेल. आता 1 मध्ये 7 हवे आहेत. आता नशिबाची साथ मिळेल का. षटकार जरी आला ना तर स्कोर लेवल होईल. अर्थातच गोलंदाजी करणारा संघ विजयी दिला जाईल. कंपल्सरी चेस आहे. नाही लीगल बॉल आणि षटकार येतोय का नाही. खेळाडू इथे मात्र पहा शेवटचा चेंडू सुद्धा बाद होतोय. काय झुंज दिली पहा. 6 मध्ये 11ची गरज असताना पहिला चेंडू व चौकार आणि मात्र या गोलंदाजाने शेवटच्या 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 7 धावसंख्या डिफेंड केल्या. गुड बॉलिंग अभिनंदन आणि हार्ड लक. शेलगर टीमचं या ठिकाणी पाहतोय. मॅच हातामधली होती ती सुद्धा या ठिकाणी पाहतो आपण गमवली परंतु विजय आणि पराभव हे खेळामध्ये होत असतं. त्यामुळे दोन्ही संघांना देऊया पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी. आणि या सामन्याचा सामनावीर पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. चला फलंदाजी खेळाडू कक्ष आपण खाली करायचा आहे आणि NCC उल्वे या संघाच्या बाजूने फलंदाजी आलेले आहे. आपले त्या ठिकाणी फक्त प्लेइंग 11च बसतील याची दक्षता घ्या. यश फक्त प्लेइंग 11. धन्यवाद.